छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा एका स्वच्छतागृहामध्ये लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती देवी यांचा फोटो स्वच्छतागृहामध्ये एका हॉटेल मालकाने, एका हरामखोराने हा लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुरुषांच्या साईडला आणि स्त्रियांच्या साईडला राणी पद्मावती देवींचा फोटो लावला होता. एका हिंदू राष्ट्रामध्ये यांसारखी घटना घडते. आम्हाला लाज वाटते. त्या हरियाणा राज्यामध्ये यासारख्या गोष्टी होतात. तिथं पण हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदू राष्ट्र बनायचं स्वप्न आम्ही बघतो आणि या ठिकाणी अशा गोष्टी हे हॉटेल मालकं करतात. काय ह्याला सिद्ध करायचं होतं ह्या हरामखोरला हे समजलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्यांची प्रतिमा ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये पूजली जाते. आमच्या मंदिरांमध्ये येऊन जर बघितलं तर तुम्हाला दिसून येतं, की आमच्या राजाचा फोटो तुम्हाला तिथं दिसेल. छत्रपतींचा फोटो दिसेल. आम्ही रोज त्यांना पूजतो, त्यांना आदर्श मानतो, त्यांचे विचार घेऊन आम्ही चालतो आणि त्या राजाची, त्या व्यक्तीचं कर्तृत्व ज्या हिंदू राष्ट्रामध्ये पसरलं, त्याचा अपमान ही हरामखोर करतात. आम्हाला लाज वाटते असल्या या गांडाळ्या हिंदुत्ववादी लोकांवरती, की स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी एका अशा गोष्टीचा उपयोग करतात आहे, ज्यांना देव मानलं जातं. त्या फोटो लावून त्याला काय भेटलं? त्या फोटोने त्यांना लावून त्यांना काय भेटलं? हे मला आत्तापर्यंत समजलं नाही. या मूर्खाला, ह्या हरामीला काहीतरी शिक्षा होणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, एखाद्या मंदिरामध्ये ज्याप्रमाणे आम्ही जपतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा प्रत्येक घराच्या मंदिरामध्ये दिसतो आपल्याला आणि महाराजांचा फोटो हा हरामखोर कुठं लावतोय? एका स्वच्छतागृहामध्ये. जसा व्हिडिओ समोर आला, अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला गेली मित्रांनो. मी खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणसाल, "काय हे बघितलं?" महाराजांचा फोटो स्वच्छतागृहाच्या समोर जिथनं एंट्री होते, तिथं फक्त स्त्री आणि पुरुष हे लावलं तरी तिथं चालतं मित्रांनो. ह्याला एवढी मस्ती ह्या हरामखोराला, त्यांनी त्या स्त्री-पुरुषाच्या फोटोच्या जागी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला, तर दुसरीकडे त्या राणी पद्मावती देवींचा फोटो, ज्यांनी हिंदुत्वासाठी स्वतःला आगीमध्ये तिथं हे केलं, तिथं त्यांनी जलसमाधी घेतली. यांसारख्या गोष्टी ज्यांनी केल्या, त्या हिंदुत्वासाठी त्यांनी गोष्टी केल्या आणि ह्या लोकांनी मित्रांनो, आपल्या हिंदुत्वाला, आपल्या राजाला एक प्रतिमा त्यांची जी आहे, जे काय म्हणतात त्याला एक पुण्य त्यांनी केलेलं आहे. त्या पुण्यावरती पाणी फेरायचं काम हे हरामखोर लोकं करतात. त्यांची विटंबना करतात. ज्या देवाने आम्हाला जगायला शिकवलं, त्या देवाबद्दल अशा प्रकारची भावना निर्माण करून आमच्यासारख्या तरुणांमध्ये आग लावतात. आमची तळपायाची आग मस्तकाला लावतात. आज महाराष्ट्र समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आक्रोश निर्माण होतोय. यांसारख्या गोष्टी आपल्या भारतामध्ये घडतात. आणि ते पण हरियाणा राज्यामध्ये जिथं सरकार पण हिंदुत्ववादी आहे. तिथं एका हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलचं नाव आहे मित्रांनो मिलन रिसॉर्ट. हे रिसॉर्ट आहे मिलन रिसॉर्ट आणि या मिलन रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बाथरूममध्ये लावला जातो. मित्रांनो, जे शिवप्रेमी आहेत, जे शिवभक्त आहेत, तेव्हा रिसॉर्टमध्ये गेले आणि त्यांना ते फोटो दिसला. त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केला. एखाद्या रिसॉर्टची एवढी लायकी नाही. तुम्ही 2-4 गोष्टी स्टँडर्ड दाखवण्याच्या नादामध्ये महान थोर पुरुषांचा अपमान जर करत असाल, तर तुमचं रिसॉर्ट जमीन उद्ध्वस्त केल्याशिवाय तिथलं सरकार राहणार नाही. एक लक्षात ठेवा. आमचे महान पुरुष आहेत, थोर पुरुष आहेत. आमच्या सरकारमध्ये ती धमक आहे. आमच्या राज्यातल्या, केंद्रातल्या आणि त्या हरियाणा राज्यामधल्या सरकारमध्ये पण ती धमक आहे, की तिथलं जे रिसॉर्ट आहे ते जमीन उद्ध्वस्त करून आपल्या हिंदुत्ववादी लोकांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे, त्याचा बदला ते राज्यातले सरकार घेऊ शकतात. तुम्हाला हे समजत नाहीये का तुम्ही स्टँडर्ड दाखवण्याच्या नादामध्ये अं, थोर पुरुषांचा अपमान करत आहात. अत्यंत काळीमाफ असणारी घटना आहे. आज बबुळा होतोय. मला हे कळत नाही, की यांसारख्या गोष्टी हे लोकं का करतात? समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी निर्माण करतात का? मला हे समजत नाहीये, की ह्या लोकांचा मूर्खपणा किती वाढत चाललेला आहे. महाराजांचा फोटो तुम्ही लावता, तुमची लायकी काय रे? तुम्ही उकिरड्यावरती पडलेले लोकं आणि तुम्ही आमच्या महाराजांचा अपमान करता. महाराजांचा फोटो तुम्ही स्वच्छतागृहामध्ये लावता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे कुठेतरी. जिथं जाताना पण आहे ना, आम्हाला लाज वाटते आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वच्छतागृहामध्ये महाराजांचा फोटो लावता. तळपायाची आग मस्तकाला जाते. माझी विनंती राहील महाराष्ट्र सरकारला, हरियाणा सरकारला
की तुम्ही समन्वय साधून या हॉटेल मालकावरती कारवाई करावी, लवकरात लवकर कारवाई करावी. तमाम हिंदू मित्रांच्या, तमाम शिवभक्तांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत, त्याला गुडघ्यावरती बसून त्या हॉटेल मालकाला माफी मागायला लावावी. त्याचं हॉटेल जर असेल तर ते बुडवून टाका. लिटरली मी तुम्हाला हे सांगतो, कारण खूप आक्रोश निर्माण होतोय. एवढीच विनंती राहील. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदू राष्ट्राचं दैवत आहे आणि या दैवताची पूजा हे प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक हिंदुत्वामधला व्यक्ती करतो आणि हिंदुत्वाचा अपमान होणारी जर गोष्ट कुठं असेल, तर सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं. त्या हॉटेलवरती काहीतरी कारवाई करावी, त्या हॉटेल मालकावरती काहीतरी कारवाई करावी, हीच माझी विनंती राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव.